देश की मातृ बैंक बैंक ऑफ महाराष्ट्र का 86वां स्थापना दिवस मनाया जा रहा है। महाराष्ट्र राज्य की जीवन रेखा बनी इस बैंक पर आज निजीकरण के बादल मंडरा रहे हैं। राष्ट्रीयकृत बैंक यह देश का अभिमान है तथा इन बैंकों का रक्षण एवं संवर्धन करना यह राष्ट्रीय कर्तव्य है। इस कर्तव्य के प्रति अपनी प्रतिबद्धता के साथ ट्विन बैनर के झंडे के मार्गदर्शन में एकत्रित होकर एक व्यापक जन अभियान शुरू किया जा रहा है। इस व्यापक मुहिम की शुरुआत स्वतंत्रता संग्राम आंदोलन के जनक, महान स्वतंत्रता सेनानी तथा महापुरुष बाल गंगाधर तिलक का पवित्र निवास स्थान, जहां महाबैंक के स्थापना का निर्णय लिया गया था, उस पवित्र एवं ऐतिहासिक जगह पर प्रतिज्ञा लेकर की जा रही है। इस शपथ ग्रहण समारोह में अमरावती यूनिट द्वारा कॉमरेड सुधीर लसनापुरकर इनकी अध्यक्षता में कॉमरेड दीपक उपाध्याय, कॉमरेड अनिल भोंडे, कॉमरेड किरण गावंडे, कॉमरेड श्याम वारे, कॉमरेड महेश राजे, प्रतीक तायडे, संकेत ठाकरे, समीर खान, स्वस्तकर, उमेश हिरोळकर, प्रेमानंद शिंदे, मानकर, राजपाल चंदेल, आशीष पिंजरकर, शशांक शिरालकर, रत्नाकर शिरसाट, बदिर प्रसाद पांडे, सुरेश अंबरते, अमोल बोरकर, रोशन मेहरे, राहुल साबळे, अविनाश डुमरे, नाजिया खान, गीतांजलि ताटे, विनोद ठाकरे, योगेश खराबे, गणेश सरोदे, नंदकिशोर रावरकर, प्रहलाद कच्छवे, दिलीप तड़स आदि बैंक ऑफ महाराष्ट्र के रुक्मिणी नगर ब्रांच के कर्मचारी एवं अधिकारी मौजूद थे। मी सुधीर लसनापुरकर, बैंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज असोसिएशनचा इथलं सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे। सध्याच्या सरकारचे जे आर्थिक धोरणं सुरू आहेत, खास करून देशाची सगळी राष्ट्रीय संपत्ती विकून मुठभर कॉर्पोरेट्स लोकांच्या हातात ती देणं, हे जे षडयंत्र केंद्र सरकारचं सुरू आहे, त्या राष्ट्रीय संपत्ती विकण्याच्या अभियानाच्या विरोधात आम्ही जनजागृती मोहीम आजपासून सुरू करतो आहे। कारण ही राष्ट्रीय संपत्ती कॉर्पोरेट्सना विकणं हे देशाच्या त्याचप्रमाणे इथल्या जनतेच्या हिताकरता अत्यंत धोकादायक आहे। या देशाच्या विकासाला मारक आहे। आज आपला देश आर्थिक आघाडीवर जितका पुढे गेलेला होता, त्याच्या दसपट मागे आलेला आहे। हे सगळं आपण पाहत आहोत। जरी माध्यमानं यांच्या ताब्यात असल्यामुळे खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचू देत नाही आहेत। सुशांत सिंग राजपूत आणि कंगना राणावत सारखे भागुलबुवा उभे करून लोकांचं लक्ष तिकडे वळवण्यात येत आहे, जेणेकरून या खऱ्या आर्थिक संकटांकडे जनतेचं, लोकांचं लक्ष जाऊ नये असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे। म्हणून आम्ही आजपासून हे जनजागृती अभियान सुरू करतो आहोत। कारण आम्हाला आमच्या नोकऱ्या, आमचे पगार टिकवायचे आहेत असा आपला भाग नाही। आमच्या नोकऱ्या कुठेही राहतील, सरकारी ऐवजी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये राहतील, तो भाग नाही। पण जनतेच्या मालकीची ही संपत्ती आज लुटल्या जात आहे। जनतेच्या ठेवी बँकेत असलेल्या आज लुटल्या जात आहे आणि त्या मुठभर कॉर्पोरेट लोकांच्या हातात दिल्या जात आहेत। याच्या विरोधात आम्ही जनजागृती करत आहोत आणि याच्या विरोधात आम्ही हे अभियान आजपासून छेडलेलं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।